नमस्कार मंडळी, मी कल्पेश सुर्वे. आपली एक सुंदर सिरीज चालू आहे. गावात नवीन पाखरू आलंय. या सिरीज मधून आपल्या रायगड जिल्ह्यातल्या तळा तालुक्यातल्या प्रत्येक गावाचं सौंदर्य आपण आपल्या पाखराच्या म्हणजेच ड्रोनच्या डोळ्यानं पाहिलं. हिरवीगार शेती, डोंगर, नद्या, माणसांचं साधं आणि सुंदर आयुष्य, हे सगळं आपण अभिमानाने जगासमोर आणलं. पण 9 मे 2026 चा दिवस तळा तालुक्यासाठी खूप वेदनादायक ठरला. अचानक आलेला चक्रीवादळ, मुसळधार पाऊस आणि निसर्गाचा रौद्ररूप क्षणात सगळं काही बदलून गेलं. कित्येकांची घरं कोसळली, कोणाच्या घरचे पत्रे उडाले, कोणाच्या आयुष्यभराच्या कष्टावर पाणी फेरलं, कोणाचं लग्न होतं, घरात आनंदाचं वातावरण होतं. पण एका मुसळधार पावसाने त्या आनंदावर दुःखाची सावली आणली. शेतकऱ्यांच्या शेतीचं मोठं नुकसान झालं, कित्येकांची स्वप्न अपूर्ण राहिली आणि सर्वात काळीज पेवटून टाकणारी घटना म्हणजे आपल्या तळा तालुक्यातील युवक वेदांत भोसले यांनी या मुसळधार पावसात वीज पडल्यामुळे आपला जीव गमावला. काल जागतिक आई दिन होतं. ज्या आईने आपल्या लेकराला जपलं, वाढवलं, स्वप्न पाहिली, त्या आईसमोर आज तिचं लेकरू नसणं हे दुःख शब्दात मावणारं नाही. एका आईच्या आयुष्यात पडलेली ही पोकळी कधीच भरून निघणार नाही. निसर्गासमोर आपण खूप छोटे आहोत. कधी कधी तो आपल्याला जगण्याची खरी किंमत शिकवून जातो. ज्यांचं आर्थिक नुकसान झालंय त्यांना मदत मिळेल, सरकार ही मदतीला उभं राहील. पण ज्या माऊलीने तिच्या पोटचं लेकरू गमावलं, त्या दुःखाची भरपाई या जगात कोणीही करू शकत नाही. तरीही तळा तालुक्याची माती खंबीर आहे. इथला माणूस संकटाने तुटत नाही, तर पुन्हा नव्याने उभा राहतो. आज गरज आहे ती एकमेकांच्या पाठीशी उभं राहण्याची, मदतीचा हात देण्याची आणि आपण एकटे नाही ही भावना देण्याची. ही वेळ निघून जाईल, पाऊस थांबेल, ढग दूर जातील आणि पुन्हा एकदा आपल्या गावात सूर्य उगवेल. देवाकडे एवढीच प्रार्थना, ज्यांनी आपलं माणूस गमावलं त्यांना हे दुःख सहन करण्याची ताकद दे आणि आपल्या तळा तालुक्याला पुन्हा नव्याने उभं राहण्याची हिंमत दे. स्वतःची आणि आपल्या माणसांची काळजी घ्या. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.